दर्शक हो, नमस्कार. मेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपलं कसं वाटतं याच्या प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. विषय विधान परिषद निवडणुकीचा आहे. सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र राऊत जे माजी आमदार होते बार्शीचे, ते विजयी झाले आहेत. घवघवीत मताने 483 मतं त्यांना मिळालेली आहेत. 616 मतदान होतं. त्यापैकी 614 जणांनी मतदान केलं होतं. जवळपास 99.7% मतदान हे नोंदलं गेलं होतं आणि त्यापैकी 483 मतं ही राजेंद्र राऊत यांना मिळालेली आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचं प्राबल्य आहे. भाजपचे सर्वाधिक जास्त मतदार, त्यापाठोपाठ शिंदे शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि त्यानंतर अन्य पक्ष, स्थानिक आघाड्या यांनी बहुतेक भारतीय जनता पक्षाला सहकार्य केल्याचं दिसतंय. 500 मतांच्या फरकाने निवडून येऊ किंवा 500 मतांहून अधिक जास्त मतं घेऊ असा अंदाज हा भारतीय जनता पक्षाला होताच आणि त्याप्रमाणे 483 मतं मिळालेली आहेत. आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही जी निवडणूक आहे सातारा, सांगलीची आणि सोलापूरची ही प्रतिष्ठेची केली होती. त्यांच्याकडे प्रतिष्ठेची निवडणूक होती आणि या दोन्ही ठिकाणी त्यांना यश मिळालेलं आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजप बरोबर पालकमंत्र्यांचाही जय हो असंच म्हणावं लागणार आहे. आणि दुसरीकडं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अदृश्य शक्ती आम्हाला सहकार्य करतील आणि या स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यामध्ये आश्चर्यकारक निकाल लागेल आणि वसंत फुलेल असं म्हटले होते. वसंत फुलेल, पण हा वसंत काही बहरला नाही, फुलला नाही, विजयी झाले नाहीत. वसंतराव देशमुख ज्येष्ठ नेते पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, त्यांना या निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली होती, मात्र त्यांना विजय मिळवता आलेला नाहीये. खरं तर मतदारसंख्या फारच कमी होती महाविकास आघाडीकडं. त्यातही त्यांनी 118 मतं जी मिळवलेली आहेत तीही वाखाणण्याजोगी आहेत. एवढी मतं सुद्धा त्यांना मिळालेली आहेत, तेही विशेष आहे. परंतु मोहिते पाटील यांनी जो दावा केला होता की अनेक अदृश्य शक्ती, त्यांनी सांगितलं होतं की पंढरपूरचा पांडुरंग माझ्या पाठीशी आहे, अक्कलकोटचे स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत, सोलापूरचे सिद्धेश्वर महाराज माझ्या पाठीशी आहे, तुळजा भवानी, कमला भवानी माझ्या पाठीशी आहे, असं त्यांनी प्रत्येक ठिकाणची नावं घेऊन सांगितली होती. त्यांचा रोख होता की ह्या भागातले नेते हे मला सहकार्य करतील किंवा आम्हाला सहकार्य करतील, वसंतराव देशमुख यांना मतदान करण्याकरता सहकार्य करतील. मात्र तसं झालेलं दिसत नाही. या निवडणुकीच्या निमित्तानं मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यातला राजकीय संघर्ष हा ऐरणीवर आला होता. मोहिते पाटील यांचं खच्चीकरण गेल्या 2-3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे हे दिसून येते. त्यांना माळशिरस तालुक्यामध्ये बंदिस्त करण्यात आलेलं आहे, म्हणजे तिथपर त्यांना लिमिटेड ठेवण्यात आलेलं आहे. अकलूज नगर परिषद निवडणूक असेल, तिथल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका असतील, त्यांना मोहिते पाटलांना त्यांच्याच गडामध्ये, गड जो आहे त्यांचा अकलूज माळशिरस तालुका, तिथंच त्यांना लढावं लागतंय मोठ्या प्रमाणात आणि तिथंही कडवं आव्हान त्यांना देण्याचा प्रयत्न होतोय. यामुळं मोहिते पाटील यांनी स्थानिक स्वराज संस्थेच्या या विधान परिषद निवडणुकीचा फायदा घेत जिल्हाभर पुन्हा एकदा मोहिते पाटील गट सक्रिय करण्याचा प्रयत्न केला आणि अदृश्य शक्ती असं सतत सांगत गेले. कारण यापूर्वी 2004 मध्ये जी निवडणूक झाली होती तेव्हा ती बिनविरोध झाली होती. रणजित सिंह मोहिते पाटील हे बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे मोहिते पाटील गटाचा दबदबा काय सोलापूर जिल्ह्यात हे तेव्हा दिसून आलं होतं. त्यानंतर प्रत्येक निवडणुका असतील, त्या अगोदरच्या निवडणुका असतील, मोहिते पाटील वगळून कोणतीच निवडणूक होत नव्हती. मात्र मागील 2-3 वर्षामध्ये जसं राज्यामध्ये भाजपचं पुन्हा सरकार आलं, मोहिते पाटलांनी भाजपचा केला त्याग, धैर्यशील मोहिते पाटलांनी, रणजित सिंह मोहिते पाटील भाजपमध्ये असूनही तटस्थ भूमिका त्यांची, या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिलेले अधिकार, सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांना दिलेली ताकद, त्यांच्या पाठीशी सगळे इथले नेते उभे केले आणि याचा परिपाक म्हणजे या विधान परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगली बांधणी केली. खरं तर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या, नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, यामध्ये भाजपनं आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भूमिकेमुळे मित्र पक्ष दुखावले होते. म्हणजे शिंदेची शिवसेना असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी, हे सगळे पक्ष दुखावले होते. मात्र ह्यांना पुन्हा विधान परिषद निवडणुकीमध्ये आपल्या पाठीशी उभं करण्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांना यश आलं आणि उमेदवारी देताना सुद्धा राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली गेली. याचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक जास्त यश कोणी चांगलं मिळवलंय त्या तालुक्याला यंदा झुकतं माप देण्यात आलं. त्यामुळे राजेंद्र राऊत यांना ही उमेदवारी मिळाली. खरं तर याकरता म्हणून प्रशांत परिचारक यांचं नाव फार आघाडीवर होतं, मात्र परिचारकांना थांबण्यास सांगण्यात आलं आणि राजेंद्र राऊत म्हणजे पंढरपूर थांबलं आणि बार्शी उमेदवारी मिळाली. असं वाटत होतं की परिचारक गट नाराज आहे आणि परिचारकांचे जुने संबंध आहेत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये. त्यामुळे जे काही मतदार असतात स्थानिक स्वराज संस्थांचे, ते परिचारकांची सहानुभूती किंवा अशा वेळी
वसंतराव देशमुख यांना सहकार्य करू शकतात आतून, अशी एक चर्चा होती. मात्र परिचारकांनी पहिल्यापासूनच भाजपच्या प्रचारामध्ये जोर लावला, प्रचारासाठी सगळे आपले संबंध वापरले आणि राजेंद्र राऊत यांना विजयी करण्याकरता आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे मोहिते पाटील यांची जी काही म्हणणं होतं की या अदृश्य शक्तींच्या ह्याच्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये वसंत बहरेल, तो काही बहरला नाही, वसंत तो मोहरला नाही. मात्र त्यांनी जी मतं मिळवली आहेत तीही लक्षणीय आहेत. 118 मत आहेत. खरं तर काँग्रेसचे उमेदवारांना इथं उमेदवारी दिली गेली होती, आदित्य फत्तेपूरकर यांना, पण त्यांचा अर्ज बाद ठेवण्यात आला. त्यानंतर वसंतराव देशमुख यांची उमेदवारी ठेवण्यात आली. मात्र त्यांना विरोध करत त्यांच्याच पक्षाचे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर असतील, आमदार अभिजित पाटील असतील, नारायण पाटील असतील, यांनी भाजपला साथ देण्याची भूमिका घेतली. स्थानिक राजकारणाचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग आहे. कारण पंढरपूरच्या राजकारणामध्ये देशमुख आणि अभिजित पाटील यांच्यात पंचायत समिती सभापती निवडीवरनं वाद आहेत. याचबरोबर उत्तमराव जानकर यांना ही उमेदवारी आपल्या मुलाकरता हवी होती. मात्र मोहिते पाटलांनी देशमुख यांना पुढे केलं. देशमुख यांची उमेदवारी देण्यामागचं मोहिते पाटलांचं फार मोठं त्याच्यामागचं कारण असं होतं की उमेदवार टिकावा रिंगणामध्ये, कोणी उमेदवारी काढून घेऊ नये आणि इथली जागा लढवायची. शरद पवारांचं सुद्धा असं म्हणणं होतं की सोलापूरची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवार द्या, ती बिनविरोध करू नका तुम्ही. कारण हा जो भाग आहे सोलापूर जिल्हा, इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 आमदार आहेत, शरदचंद्र पवार पक्षाचे, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे एकूण 6 आमदार आहेत. अशा स्थितीमध्ये तिन्ही जे खासदार आहेत ते महाविकास आघाडीचे. अशा स्थितीमध्ये इथं विरोध होणं गरजेचं आहे भाजपला. त्याकरता म्हणून वसंतराव देशमुख यांची उमेदवारी होती. उमेदवार टिकून ठेवण्यात, रिंगणामध्ये आव्हान देण्यामध्ये मोहिते पाटील जरी यशस्वी ठरले असले तरी ते देशमुख यांना विजयी करू शकले नाहीत आणि करू शकणारही नव्हते, कारण एवढं संख्याबळही नव्हतं. अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर सगळ्यांचाच ओढा हा सत्तेकडे आहे. कुणी अजितदादा पवारच्या राष्ट्रवादीकडे जाते, कोणी शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाते, तर कुणी भाजपमध्ये जाते. पालकमंत्र्यांनी हेच हेरलं होतं आणि सोलापूर जिल्ह्यात अगोदर भाजपची ताकद वाढून घेतली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आडून, आणि आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने 483 मतं जवळपास आमदार राजेंद्र राऊत यांना मिळाली. ते आता आमदार झाले सोलापूर जिल्ह्याचे. आणि आता बार्शी भागामध्ये हे विधान परिषदेचं पद त्यांना तिकडे त्या भागात मिळालेलं आहे. बराच काळ हा पंढरपूर विभागामध्ये कधी माळशिरस तालुक्याला मिळालं, कधी सांगोला तालुक्याला, कधी पंढरपूर तालुक्याला, तर आता बार्शी तालुक्याला ही विधान परिषद मिळालेली आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं जयकुमार गोरे, राम सातपुते, राजेंद्र राऊत यांनी जे काही नेटाने प्रचार केला भारतीय जनता पक्षाचा, महायुतीचा सोलापूर जिल्ह्यात, हा परिपाक आहे. अनेक छोट्या मोठ्या आघाड्यांना बरोबर घेतलं. पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सुद्धा अनेक नगरसेवक त्यांच्याबरोबर दिसले. अन्य भागातही असं झालं, करमाळा असेल, सांगोला असेल, सर्व स्थानिक आघाड्या सुद्धा याच्यामध्ये राजेंद्र राऊत यांच्या पाठीशी उभा राहिल्या. 483 मतं मिळालीत. आता ही 118 मतं जी देशमुखांना मिळालेली आहेत ती कुठली आहेत याचाही शोध घेतला जाईल. त्यांच्या पक्षाची मतं किती, काँग्रेसची मतं किती, महाविकास आघाडीची मतं किती, आणि स्थानिक आघाड्यांनी सुद्धा त्यांना सहकार्य केले असं दिसतंय थोड्याफार प्रमाणामध्ये. काही ठिकाणी वैयक्तिक संबंधही उपयोगाला पडतात, कारण देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातले जुने नेते आहेत. अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत, जिल्हा परिषद त्यांनी काम पाहिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना सहकार्य करणारे सुद्धा त्यांचे मित्र खूप आहेत. मात्र मोहिते पाटील यांनी जो अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी राहतील आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगळा निकाल पाहायला मिळेल असा जो काही दावा केला होता किंवा त्यांनी त्यांचा तो टेम्पो कायम ठेवला होता, तो मात्र त्यांना दाखवता आला नाही, त्यात मला यश मिळालं नाही. ज्या पद्धतीनं धैर्यशील मोहिते पाटलांना खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सहानुभूतीचा फायदा झाला, तसाच फायदा या निवडणुकीमध्ये घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जयकुमार गोरे किंवा पालकमंत्री किंवा भाजपचे जे काही नेते इथं मनमानी करतात असा तो त्यांच्यावर आरोप करण्यात आला. ह्या आडून जे मतदार 616 मतदार आहेत त्यांना अर्थ हा करण्यात आली की तुम्ही देशमुखांना मतदान करा. मात्र मतदारांनी सद्विवेक बुद्धीला जागून ठरल्याप्रमाणे हे त्यांनी राजेंद्र राऊत यांच्याच पाठीशी आपली ताकद उभी केली आहे. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री गोरे यांचा जय झालेला आहे आणि मोहिते पाटलांनी जे काही सांगितलं होतं की तो वसंत फुलेल, त्यात मात्र ते नाकामयाब झालेले आहेत. त्यांना त्यामध्ये यश मिळालेले नाही हे मात्र निश्चित. मात्र या निवडणुकीमुळं पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ताकद, यांचा गट हा पुन्हा ताकदवान होताना दिसतोय आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील यांच्या ताकदीला थोड्या मर्यादा आल्या आहेत हेही दिसून येत आहे. नमस्कार.